नमस्कार, मी प्रतीक्षा कांबळे. न्यूज स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजचे ठळक बातमी. मराठी मीडियामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आहोत इस्लामपूर येथे सन्माननीय रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे नेते, तर ते भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून उभा आहेत. तर विविध प्रश्नावर ते संघर्ष केलेला आहे त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी, आणि म्हणून ते आज निवडणूक लढवत आहेत. तर आपण त्यांचं विचार जाणून घेणार आहोत. दादा धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. मी आज ही जी आता 2024ची निवडणूक येते आहे त्या निवडणुकीतला एक उमेदवार म्हणून उभा आहे. मी भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने अर्ज भरलेला आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे देशातील सर्व राजकीय पक्ष डिफॉर्म झालेले आहेत आणि बदनाम झालेले आहेत. ते एकमेकाचे कपडे फाडायला लागलेले आहेत, एकमेकावर आरोप प्रत्यारोप करायला लागलेले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, अनेक आरोप एकमेकावर ते करत आहेत की त्यांची चर्चासुद्धा करता येणार नाही सज्जन माणसांना. अशा पातळीवर या देशातले राजकीय पक्ष गेलेले आहेत. आणि हे पाहता देशातले जे जवान आहेत, जे सेवानिवृत्त झालेले सैनिक आहेत, त्यांना असं वाटतं की आम्ही तिथं जीवावर उदार होऊन या देशाचं रक्षण करतोय, तिथं रक्त सांडतोय. आणि या देशातले राजकीय नेते जर असे वागत असतील तर याचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल. आणि हा बंदोबस्त करण्यासाठी हे सगळे राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यासाठी भारतीय जवान हे जवान किसान पार्टी स्थापन करून आज मैदानात उतरलेले आहेत. किसानांच्या वतीने आम्ही सगळे शेतकरी संघटनेचे शरद जोशींच्या बरोबर प्रामाणिकपणे जे कार्यरत होते ते सगळी मंडळी आज त्यांच्या सोबत आहोत. वैशिष्ट्य हे आहे की अशा पद्धतीचं किसान जवान हे पार्टी ज्यावेळेला समोर येते त्यावेळेला जनतेमध्ये, मतदारांच्या मध्ये अत्यंत औत्सुक्य तयार झालेलं आहे. आणि या लोकांना एकदा संधी दिली पाहिजे अशा पद्धतीची भावना सर्वत्र दिसून यायला लागलेली आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये आजच पंचरंगी निवडणूक होईल असं दिसायला लागलेलं आहे. त्याच्यात माझं नावही आलेलं आहे. आणि आता थोड्याच वेळात मी निवडणुकीत विजय होणारा उमेदवार अशा पद्धतीच्या बातम्या यायला सुरुवात होईल अशी मला खात्री आहे.